हॅलो वेलकम स्टुडंट्स ऑन आवर चॅनल द फिजिक्स पॉईंट. तर सगळेजण हॅपी नसाल तर तुम्हाला एक हॅपी न्यूज देतो की आजचा लेक्चर द लास्ट लेक्चर्स ऑफ द मेकॅनिकल प्रॉपर्टी इन अ सॉलिड लास्ट लेक्चर आहे. याच्यानंतर टॉपिक फिनिश होणार आहे. तर नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करण्यासाठी एक नवीन ऊर्जाने आपण नेक्स्ट टॉपिकला स्टार्ट करणार आहे. जे नवीन ऊर्जा रिक्वायर्ड आहे आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये, ती नवीन ऊर्जा हे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला भेटणार आहे. जेव्हा देखील आपण फिजिक्सचा एखादा कंटेंट स्टडी करत असतो, एखादा टॉपिक स्टडी करत असतो, ते टॉपिक अजून जर इंटरेस्टेड व्हायचं असेल तर त्याचं काही जे एक्झाम्पल्स असतात इट इज रिलेटेड टू द आपले डे टू डे लाईफ्समध्ये रिलेटेड असेल तर तो टॉपिक शिकायला आपल्याला जास्त इंटरेस्टेड असते. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये देखील आपण काही डे टू डे लाईफचे एक्झाम्पल्स बघणार आहेत आणि डे टू डे लाईफची युजफुल गोष्टी स्टडी करणार आहेत या लेक्चरमध्ये. इट इज द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द फ्रिक्शन. फ्रिक्शनचे फायदे काय आहेत आपल्यासाठी, त्याचे नुकसान काय आहेत, त्याचबरोबर काही फ्रिक्शनचे नुकसान असेल तर ते फ्रिक्शन कमी कसे करायचे ह्या गोष्टी देखील आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही हेडिंग आहे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन्स. ह्याच्या अगोदरचे जे काही 2-3 लेक्चर झालेले आहेत तुम्हाला ओरिजिन ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शन म्हणजे काय, त्याचबरोबर स्टॅटिक फ्रिक्शन अँड लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्यानंतर कायनेटिक फ्रिक्शन, लॉज ऑफ कायनेटिक फ्रिक्शन अँड रोलिंग फ्रिक्शन्स, या सगळ्या फ्रिक्शन्स तुम्हाला माहिती असेल. त्याचबरोबर रोलिंग फ्रिक्शन किती असते, कायनेटिक फ्रिक्शन किती असते, स्टॅटिक फ्रिक्शन किती असते. रोलिंग फ्रिक्शन इट इज अ मिनिमम, सगळ्यात कमी रोलिंग फ्रिक्शन असते, त्याच्यापेक्षा जास्त स्टॅटिक फ्रिक्शन असते, कायनेटिक फ्रिक्शन असते आणि त्याच्यापेक्षा जास्त असते स्टॅटिक फ्रिक्शन्स. तर आजच्या लेक्चरमध्ये त्या फ्रिक्शनचे फायदे काय हे आपल्याला स्टडी करायचं आहे. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. पहिल्यांदा आपण बघू ॲडव्हान्टेजेस, फायदे. Advantages of applications, advantages of frictions. जेव्हा आपण क्रिकेट बघत असतो, जेव्हा नाही आपण जास्तीत जास्त क्रिकेट जेव्हा स्पोर्ट्स बघत असतो त्या स्पोर्ट्समॅनच्या जे शूजला एक स्पाईक दिलेले असतात, जे काही छोटे छोटे खिळे असतात ते कशासाठी दिलेले असतात. जेव्हा एखादा स्पोर्ट्समॅन विदाऊट स्पाईकचे शूज यूज करून जेव्हा गवतावर जात असेल, ग्राउंडवर जे काही गवत असते त्यावर पाणी असते, त्याच्यामुळं त्याला जे प्रॉब्लेम्स येतात तर स्लाईड होत असते, ते सतत स्लाईड होत असतो आणि घसरून पडू शकतो. त्यामुळं त्या ठिकाणी त्याच्या स्पाईक्सला काय स्पाईक दिलेले असतात आणि इट इज द वन ऑफ द बेनिफिट ऑफ फ्रिक्शन्स. कशासाठी दिले तर फ्रिक्शन वाढवण्यासाठी. फ्रिक्शन्स ऑफ अ कॉन्टॅक्ट ऑफ अ ग्राउंड अँड फूट, त्याचे जे पाय आहेत त्याचबरोबर त्याच्या ग्राउंडमध्ये जे काही फ्रिक्शन आहे ते वाढवण्यासाठी दिले जातात. म्हणजेच वी कॅन वॉक ड्यू टू द फ्रिक्शन बिटवीन फीट अँड ग्राउंड. आपल्या पायामध्ये त्याचबरोबर ग्राउंडमध्ये जे काही फ्रिक्शन आहे त्याच्यामुळेच आपण चालवू शकतो. जर फ्रिक्शन नसेल तर सतत घसरून पडलेलो असतो. म्हणजे पहिला ॲडव्हान्टेजेस, वी कॅन वॉक ऑर रन ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन फीट म्हणजे जे काय आपले पाय अँड ग्राउंड. ह्या फ्रिक्शनमुळेच आपण काय करत असतो, चालू शकतो किंवा पळू शकतो. काही अनदर देखील गोष्टी आहेत ती की आपण मार्कर हातात धरतो, कुठलीही गोष्ट हातात धरत असतो, एखाद्या गोष्टी हातात धरल्या म्हणजे रेस्टला आहे. आपण हातात धरण्याची देखील एक बेनिफिट्स आहे फ्रिक्शनचं. वी कॅन होल्ड द एनी ऑब्जेक्ट ऑन आवर हँड ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन्स. We can hold any object. We hold any object in hand due to static frictions. आपण स्टॅटिक फ्रिक्शनमुळे कुठलीही गोष्ट हातात धरू शकतो. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे कुठलीही ऑब्जेक्ट आपल्याला हातात धरण्यासाठी स्टॅटिक फ्रिक्शन हेल्प करत असते. त्याचबरोबर कन्सिडर करा, बस जस्ट इमॅजिन करा, एखादी व्हेकल्सवर आपण चालल्या, गाडीवर, टू व्हीलर असू द्या जात आहे, फोर व्हीलरमध्ये, बसमध्ये आपण फिरत आहे. कन्सिडर करा जर त्या फोर व्हीलरला ब्रेक नसेल तर काय. इमॅजिन आपण चाललेलं आहे एखाद्या, त्याचबरोबर जर फ्रिक्शनच नसेल तर ब्रेक्स आर नॉट वर्क्स. म्हणजे जे काही ब्रेक असणार आहे ते ब्रेक्स इट इज वर्क्स युझिंग द, कशामुळं यूज होत असते ते, इट इज युझिंग द फ्रिक्शन्स. जे काही स्टॅटिक फ्रिक्शन्स कुठल्याही टाईपचे फ्रिक्शन असते त्याला त्यामध्ये कायनेटिक फ्रिक्शन्स
यूज होत असते. तर जे काही ब्रेक्स ऑफ द व्हेकल्स आर ऑल्सो वर्क ड्यू टू द फ्रिक्शन्स, म्हणजे फ्रिक्शनवर देखील ब्रेक्स यूज होत असतात. ब्रेक्स ऑफ व्हेकल्स हे देखील एक्झाम्पल्स आहे. ब्रेक्स ऑफ व्हेकल्स आर वर्क ड्यू टू फ्रिक्शन. जेव्हा मजा येत असते फ्रिक्शनचे फायदे बघत असताना, आजपर्यंत जे काही शिकलो त्याचे आपल्या रिलेटेड लाईफमध्ये जर फायदे असतील किंवा त्याचे यूज असतील तर आपल्याला त्या गोष्टी इंटरेस्ट येतील शिकण्यासाठी. त्याचबरोबर आपण जे झाडावर चढत असतो, माकडं जेव्हा झाडावर चढत असते तेच देखील कशामुळे चढत असते, इट इज ऑल्सो युजफुल टू फ्रिक्शन्स. क्लाइंबिंग ऑन अ ट्री ड्यू टू फ्रिक्शन इज पॉसिबल. फ्रिक्शन नसेल तर आपण सतत घसरून खाली पडत असतो. कन्सिडर करा एखादा पाईप आहे, ठीक आहे, त्या पाईपच्या साईडवर, त्या पाईपवर आपण काय केलेलं आहे, पाणी सोडलेलं आहे, आणि त्या पाईपवर आपल्याला जर चढायला सांगितलं तर आपण इझिली चढू शकणार नाही. बिकॉज त्यामध्ये कसं आहे, एकदम फ्रिक्शन कमी आहे. म्हणजे जे काही क्लाइम्बिंग असते इट इज पॉसिबल ओनली वन अँड ओनली फॉर द ड्यू टू, कशामुळे होत असते, फ्रिक्शनमुळे. क्लाइंबिंग ऑन अ ट्री ऑर एनी ऑब्जेक्ट इज वन अँड ओनली पॉसिबल ड्यू टू फ्रिक्शन. आपण एक एक्झाम्पल घ्यायचं, क्लाइंबिंग ऑन ट्री, फक्त ट्रीवरच आहे, ऑन ट्री इज पॉसिबल ड्यू टू फ्रिक्शन इज पॉसिबल. फ्रिक्शन इज पॉसिबल. क्लाइंबिंग ऑन ट्री ड्यू टू फ्रिक्शन इज पॉसिबल. ज्या पद्धतीने याचे फायदे आहेत त्याच पद्धतीने याचे तोटे देखील असणार आहेत. ठीक आहे, आपण प्रत्येक गोष्टीचा फायदा नसणार, प्रत्येक गोष्टीचा एकच बाजू नसणार आहे, प्रत्येक सिक्क्याचा एकच बाजू नसतो. म्हणजे त्याचे जसे फायदे असतील त्याचेच काही तोटे देखील असतात. म्हणजे आपण काय बघत आहे आता, डिसएडव्हान्टेज. नेक्स्ट पार्ट, डिसएडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शनचे डिसएडव्हान्टेजेस आपल्याला स्टडी करायचे. जेव्हा डिसएडव्हान्टेजेस स्टडी करत असतो म्हणजे फायदे असतील तर त्याचे काही तोटे देखील असतात. जे फ्रिक्शन्स प्रोड्यूस होत असते, एखाद्या कुठल्याही बॉडीमध्ये जर फ्रिक्शन प्रोड्यूस होत असेल तर ते काय करत असतं, त्याच्या मोशन्सला, बॉडीच्या मोशनला काय करत असतं, अपोज करत असतं. इट कॅन अपोज, फ्रिक्शन्स आर अपोज द मोशन्स. फ्रिक्शन अपोज मोशन. बॉडीच्या मोशन्सला किंवा कुठल्याही ऑब्जेक्टच्या मोशनला फ्रिक्शन काय करत आहे, अपोज करत असते. इट कॅन अपोज द मोशन्स ऑफ द बॉडी. जी काही मशीन्स असतात त्याचबरोबर काही गोष्टी आपण एखाद्या बॉडी किंवा ब्रेक्स असतील, ब्रेक्स असं कन्सिडर करा, सायकल ब्रेक्स, आपण मोठ्या गोष्टीचं व्हेकलचं ब्रेक्स कन्सिडर करता, एक बायसिकलचं ब्रेक्स कन्सिडर करा. जेव्हा आपण बायसिकल मॅक्झिमम स्पीडनं फिरत असतो ब्रेक्स अप्लाय करतो. ब्रेक्स अप्लाय केल्यानंतर आपल्या ज्या ब्रेक्स आहेत त्या ब्रेक्स आणि व्हेकल्समध्ये कॉन्टॅक्ट तयार होतं आणि त्यामध्ये फ्रिक्शन्स तयार होत असतं. जेव्हा फ्रिक्शन्स मॅक्झिमम 7 टाईम जर असंच आपण करत गेला, ज्या ठिकाणी व्हेकल्सची जी काही व्हील्सचं स्पीड, मॅक्झिमम व्हील्सचं स्पीड असताना आपण जर त्यामध्ये ब्रेक्स अप्लाय करत गेला सतत, आपल्याला एक गोष्ट जाणवते की ती जी काही रिम्स ऑफ द व्हेकल्स ऑर व्हील्स ते काय करते, वार्म होत असते, गरम होत असते. म्हणजे फ्रिक्शन काय करत असते, हीट प्रोड्यूस करत असते. इट कॅन प्रोड्यूस हीट इन अ मशीन. प्रोड्यूस हीट इन मशीन. मशीनमध्ये काय करत असते, हीट प्रोड्यूस करत असते. इट कॅन प्रोड्यूस द हीट इन द मशीन. अँड जेव्हा हीट प्रोड्यूस असते त्यामध्ये आवाज देखील असते. जेव्हा आपण बसचा असू द्या किंवा कुठल्या अनदर पार्टचे जे काही ब्रेक्स असताना कुणी दिशेने जशी काय आवाज येत असते, ती जी काही आवाज आपल्याला कानाला त्रास करत असते हे काय करत असते, फ्रिक्शनमुळेच होत असते. हे एक डिसएडव्हान्टेजेस आहे कशाचं, फ्रिक्शनचं. फ्रिक्शन इज ऑल्सो प्रोड्यूस्ड नॉईज. इट प्रोड्यूस नॉईज.
आवाज तयार होत असते, जे काही घाणेरडा आवाज असतो. ठीक आहे. त्याचबरोबर जे काही ऑटोमोबाईलचे इंजिन असतात, ते बाईक्सचे असू द्या, काय इंजिन्स असतात, ते इंजिन्स कंझ्युम द मोर फ्युल्स ड्यू टू द फ्रिक्शन. फ्रिक्शनमुळे ते काय करत असतात, जास्तीत जास्त फ्युल कंझ्युम करत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. ॲडव्हान्टेजेस पण आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. तर आपल्याला डिसएडव्हान्टेजेस कमी करायचे आहेत, म्हणजे आपल्याला काय करायचं, फ्रिक्शन रिड्यूस करायचं आहे. वी कॅन रिड्यूस द फ्रिक्शन्स, आणि त्यासाठी काही मेथड्स आपल्याला वापरायचे आहेत. आपण काय करू शकतो, जे काही फ्रिक्शन होत असते त्यामध्ये रबर वापरू शकतो फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी, स्मूथ सरफेस. वी यूज ल्युब्रिकंट्स, ऑइल्स अँड ग्रीसेस ऑन द डिफरंट पार्ट ऑफ मशीन्स. जे काही वेगवेगळ्या डिफरंट पार्टच्या मशीनमध्ये आपण काय यूज करू शकतो, ऑइल, ग्रीस, जे काही ऑलरेडी यूज केलेलं असते. त्याचबरोबर यूज द बॉल बेरिंग टू कन्वर्ट कायनेटिक एनर्जी. अशा पद्धतीचे एक सायकल्स आपण बघितलेलं आहे आपल्या सायकल्समध्ये. अशा पद्धतीचे काही गोळ्या असतात. या नसतील तर यामध्ये काय कायनेटिक फ्रिक्शन तयार होणार, आणि ह्या गोळ्यामुळे तयार करत इट कॅन बी रोल ऑन दिस सरफेस. म्हणजे दोन्ही सरफेसवरती काय बॉल्स कसं आहेत, रोल होत असतात. हे काय करत आहे, वी कॅन कन्वर्ट द कायनेटिक एनर्जी टू द रोलिंग फ्रिक्शन्स. कायनेटिक फ्रिक्शन टू द रोलिंग फ्रिक्शन्स. म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन हे मॅक्झिमम असते, रोलिंग फ्रिक्शन हे 3 ॲज कम्पेअर टू 3 दे आर रोलिंग फ्रिक्शन इज लेस. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल्स बघणार आहे. टॉपिक संपलेला आहे. या टॉपिकमध्ये कमीत कमी प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे, बिकॉज हे सगळं काही थेरॉटिकल पार्ट असणार आहे, मॅक्झिमम थेरॉटिकल पार्ट आहे, आणि या टॉपिकमध्ये कमीत कमी फॉर्म्युलेज आपल्याला दिसलेले आहेत. त्यामुळे आपण जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नाही आहे. बट एक प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. तर ते प्रॉब्लेम्स इज रिलेटेड टू द स्टॅटिक फ्रिक्शन्स असू द्या, कुठले जे काही सगळेच लॉज इक्वल असल्यासारखेच आहेत, त्याचबरोबर सगळ्याचे इक्वेशन्स इक्वल आहेत. त्यामुळे एक एक्झाम्पल जरी सॉल्व्ह केला तर त्याचे रिलेटेड आपण मोर एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. द कोइफिशियंट्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज गिवन. फाइंड द फोर्स. फोर्स आपल्याला फाइंड करायचा, अप्लाइड फोर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. काय म्हणतंय, स्टॅटिक कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. अशा पद्धतीचं काहीतरी लॉज आपण बघितलं होतं. त्याचबरोबर स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs इज इक्वल टू μs इंटू m. आपल्याला μs दिलेला आहे. याच्या रिलेटेड आपण काही हीच फॉर्म्युला यूज करून, हीच फॉर्म्युला कायनेटिक फ्रिक्शनसाठी देखील युजफुल आहे. हे फॉर्म्युला आपण यूज करून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. गिव्स द फोर्स कोइफिशियंट्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू 0.4 इतका कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर मास ऑफ द ऑब्जेक्ट दिलेला आहे. मास ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू 0.25 ग्रॅम. ठीक आहे. 0.25 ग्रॅम इतका काय दिलेला आहे त्या ठिकाणी, मास एक ऑब्जेक्ट दिलं. तर आपल्याला यूज करायचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपल्याला यूज करायचं. ठीक आहे. तर वी कॅन फाइंड द फोर्स. हाऊ विल वी फाइंड द फोर्स. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे अपवर्ड डायरेक्शनमध्ये जे काही रिॲक्शन्स होत असतात, नॉर्मल रिॲक्शनच्या अशा पद्धतीने असतात. त्याच्याच अपोजिट जे काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, mg ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं. म्हणजे n इज इक्वल टू mg. देन n इज इक्वल टू mg. यांच्याचं काय ठेवायचं आपल्याला, mg ठेवायचं आणि आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचं. हीच फॉर्म्युला ॲज इट इज या ठिकाणी यूज करायचं आपल्याला. Fs इज इक्वल टू फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू μs इंटू mg. देन Fs इज इक्वल टू जी दिलेली व्हॅल्यू आहे इन ग्रॅम आहे, आणि ही जी काय आहे इन मीटर आहे. याला काय करावं लागतं आपल्याला, SI युनिटमध्ये कन्वर्जन करावं लागतं, किलोग्रॅममध्ये 10⁻³ देन μs इज इक्वल टू 0.4 इंटू 0.25 इंटू 10 इंटू 10⁻³ ही जी काय ग्रॅम आहे याला काय केलं आपण किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेतलेलं. देन फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू 10 इंटू 25
देन 2.5 इंटू 4 इज 1 10 असणार आहे. ठीक आहे. 0.4 2.5 इंटू 0.4 इज 1. इट इज 1 इंटू 10⁻³ न्यूटन इतका अप्लाइड फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला मेकॅनिकल प्रॉपर्टी इन अ सॉलिड हा टॉपिक, मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ अ सॉलिड हा टॉपिक फिनिश झालेला आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट एक नवीन एनर्जी नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर थर्मल प्रॉपर्टी असणार आहे, त्याचबरोबर काही वेव्स देखील आपण स्टडी करणार आहे.